अजब रमा राघवची जोडी। जावई बापू, हो कसे आहात जावई बापू? काय झालं, शॉक बसला? म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिलीची परमिशन घ्यायला गेलात पण माझी घ्यायला आला नाहीत, तरी मला कसं समजलं? हाच विचार करत असशील ना? हे कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगायला कशाला पाहिजे? तुम्ही ओपनली गावभर भटकत होतात ना, तेव्हा कळलंच होतं मला तुमचं काहीतरी चाललंय. पॉइंट तो नाहीये, पॉइंट हा आहे की मला तुझ्याशी बोलायचं आहे. सो जागा आणि वेळ मी तुला कळवते, तिथे भेटायला येईल. हा, मलाही तुम्हाला भेटायचं आहेच, पण मी सांगेन तेव्हा. एक्सक्यूज मी, व्हॉट यू मीन बाय दॅट? म्हणजे तुम्ही मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि मी माझ्या हातातली कामं सोडून लगेच तुम्हाला भेटायला आलो, असं होईल असं तुम्हाला वाटत असेल ना, तर चुकताय तुम्ही. असं काही होणार नाही. हा, तुम्ही भेटायला बोलवलं नसतं तरी भेटायला मी येणारच होतो. तेव्हा आता मला जेव्हा योग्य वेळ वाटेल ना, तेव्हा भेटू आपण. रमाच्या आई, तुम्ही कशाही वागलात तरी एक मुलगा म्हणून नाही तर रमाचा होणारा नवरा म्हणूनही माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत, काही कर्तव्य आहेत, ते मी तुमच्यासारखी विसरू नाही शकत. आई आत येऊ? अगं ये की, परवानगी मागायची काय गरज आहे? ये आई अहो बस आधी. आता सांग. आई, आम्ही त्या पुराणिक आजींकडे जाऊन आलो आणि त्यांना मोदकही दिले. त्यांनी लगेच डब्बा घासून ना आम्हाला त्याच्यामध्ये लाडू भरून दिले. हो, मी तो डब्बा किचन मध्ये ठेवलाय. आणि आई तुम्हाला माहितीये त्या आजी ना खूप स्वीट होत्या, खूप स्वीट. म्हणजे त्यांनी मला सांगितलं त्यांना आपल्याकडचे मोदक किती आवडतात म्हणून. आई ते एकट्याच राहतात का, म्हणून आपण त्यांना दरवर्षी मोदक देतो? हो ग लाडूबाई, खरंच खूप स्वीट होता त्या. काय झालं, तुम्ही असे हसताय का माझ्यावर? अगं हसू नको तर काय करू. आता मी जेव्हा मघाशी तुला अगदी आनंदाने भेटायला आले तेव्हा तुझा चेहरा किती कोमेजलेला होता, पण आता राघव बरोबर बाहेर फिरायला जाऊन आल्यानंतर एक कळी कशी खुललीये. आई मला सांगा, मगाशी माझा मूड ऑफ होता हे तुम्हाला कसं कळलं? नाही म्हणजे मी तर हसत बोलत होते तुमच्याशी. तू माझी लाडूबाई आहेस ना, जी लाडाची लेक आहे. मला नाही समजणार तर कुणाला कळणार? आई ना मला एकदम परफेक्ट ओळखतात. आणि जर या युक्तीनेही काम झालं नसतं तर मग मी असं ठरवलं होतं की तुला छान गरमागरम उकड करायची आणि माझ्या हाताने भरवायची. बरं थांब, माझं एक काम आहे. बस काय झालं? थांब थांब जा. पण बरं करताय काय ते तर सांगा ना. दाखवते रमा, किती घाई तुला. वाव आई, ही ज्वेलरी तर खरंच खूप सुंदर आहे, एकदम एथनिक आणि विंटेज स्टाईल. ते म्हणजे ते काय म्हणतेस ते मला कळत नाहीये, पण आवडले ना तुला? खूपच खूप सुंदर आहे. अहो हे काय करतात तुम्ही, माझ्या हातात काय करताय? गरमा, तू आता या घरची होणारी सून आहेस, ह्यावर मी फक्त प्रेमाचा शिक्का मारते. अहो पण आता शिक्का मला माझ्या सासूबाईंनी म्हणजेच राघवच्या आजीनी मारला होता, म्हणजे या दागिन्यांच्या रूपाने. आता तो मी माझ्या सुनांना देते. पूजाला मी बकुळी हार दिलाय आणि तुला आता हा बांगड्यांचा मान. आई आई या बांगड्या किती परफेक्ट साईजच्या आहेत ना माझ्यासाठी. अगं असणारच, तू या घरासाठी परफेक्ट सून आहेस, त्यामुळे तुला या बांगड्या अगदी छान आल्या. आई मी या राघवला दाखवून येऊ?